जळगाव जिल्हा जर आपण म्हटला, उत्तर महाराष्ट्र म्हटला तर आम्ही या ठिकाणी एक नंबरवर आहोत। जळगाव जिल्ह्यामध्ये 10 नगराध्यक्ष 18 पैकी हे भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। नगरसेवक म्हणजे जवळ 55% नगरसेवक त्याच्या काही वर असतील एवढे नगरसेवक आमचे या ठिकाणी निवडून आलेले आणि युती महायुती म्हणून जर आम्ही म्हटलं तर मग ती संख्या जवळपास 80% जाते, 80%च्या वर जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक हे महायुतीच्या निवडून आले आणि भाजपचे निवडून आले आहे। म्हणून सर्व नगराध्यक्षांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। असे नगरसेवक आहेत त्यांचे अभिनंदन करतो आणि विशेष करून मतदारांचे आभार मानतो की त्यांनी एवढं मताधिक्य आम्हाला या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये दिलं। एवढे आमचे नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी आमचे निवडून दिले आणि महायुतीचे निवडून दिले, त्याबद्दल सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली, त्यानंतरही भाजपाचा पराभव होतो। काय नेमकी याचं कारण काय काय काही स्थानिक कारणं लागू असतात, काही जातीवरची समीकरणं असतात। कार्यकर्ते कुठेतरी मला वाटतं आपण बिनविरोध करतो की आपण थोडं गाफील राहतो, ते त्याच्या मागचं कारण आहे आणि अशी अनेक कारणं आहेत। पण आम्हाला खूप अपेक्षा होती की भुसावळ आम्ही जिंकूच, कुठेतरी आम्हाला असं वाटलं नव्हतं। पण आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स थोडा आमचा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी लढला आणि म्हणून ते थोड्या मतांनी 500-550 मतांनी म्हणजे आमची जागा त्या ठिकाणी आम्हाला गमवावी लागली। निश्चित खरं दुःख आम्हाला या ठिकाणी करते, त्या अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली होती त्या दुसऱ्या A+मध्ये होत, A+मध्ये होत, त्या ठिकाणी निश्चित आमचा पराभव झालेला आम्ही तो मान्य करतो। पुन्हा ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आम्ही मनापासून त्यांनी आभार व्यक्त करतो। नगरसेवक आमचे चांगले निवडून आलेले आहेत, सायझेबल आहेत, पण त्याला 27 भाजपचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। जे नगराध्यक्ष आले आहेत त्यांचे फक्त 16 लोक त्यांचे आलेले आहेत। आमचे 27 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले आहेत, पण भाजपचे कमळावर। पण या ठिकाणी आम्ही निश्चित या गोष्टीचा मला दुःख आहे की नगराध्यक्ष आमचे 600 मतांनी फक्त जवळपास 550-600 मतांनी आमचा पराभव झालेला आहे, मी तो मान्य करतो। रावेर लोकसभामध्ये ते विचार करायला गेला, वरणगाव असो मुक्ताईनगर असो या यावल असो या ठिकाणी आपली देखील सीट नव्हती। यावलला आम्ही त्या ठिकाणी हारलो, म्हणजे जातीय समीकरण जातीय समीकरण असं आहे की त्या ठिकाणी जिंकणं फार कठीण आहे, त्या ठिकाणी जिंकणं फार कठीण आहे। म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले, आमचे नगरसेवक चांगले त्या ठिकाणी निवडून आले, पण आम्ही नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, आम्ही तेही मान्य करतो। वरणगावमध्ये नगरसेवक आमचे चांगले आले, 21 पैकी 15 नगरसेवक आमचे त्या ठिकाणी निवडून आले आहेत, पण नगराध्यक्षाला आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो, म्हणजे हारलो आहे मी त्या ठिकाणी, आम्ही तेही मान्य करतो। म्हणजे आमचाच कार्यकर्ता सुनील त्याला म्हणजे त्याचा खूप आग्रह होता आणि तो बोलला की नाही मग मी पक्षात उभा राहील, त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणजे तुमचाच आहे, तो उभा राहिला आणि तो त्या ठिकाणी लोकांनी त्याला पाहून दिलेला आहे। तो सकाळपासून म्हणजे निवडून आल्यापासून कमळाचं वगैरे घालून फिरतोय। तुम्ही मला सांगितलं की तो कमळ घालून फिरतोय, तो म्हणला मी कमळाचाच आहे, भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि पुन्हा भारतीय जनता पक्षात जाईल। त्याची मिरवणूक सुरू असल्यामुळे त्यांनी मला पुन्हा की भाऊ खूप लोक आहेत, तर लोकांनी मला अपक्ष निवडून दिलेलं आहे एकट्याला या ठिकाणी, त्यांचाही निरुत्साह होईल आणि म्हणून त्याची मिरवणूक सुरू आहे म्हणून तो आला नाही, पण थोड्या वेळामध्ये तो या ठिकाणी येईल। मुक्ताईनगरच्या बाबतीमध्ये तुम्ही मला विचारलेलं आहे, मुक्ताईनगर खरं म्हणजे तिथे युती व्हावी अशी माझी इच्छा होती। मी चंद्रकांत पाटील तिथले आमदार, त्यांचं माझं बोलणंही झालं होतं। 8-9 जागा म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा 51% जागा द्यायला ते आम्हाला तयार होते, पण रक्षाताईंचा खूप आग्रह होता की नाही आपल्याला सोहळ्याला लढवायचं आहे, सोहळ्याला लढवायचं आहे, त्यांचा आग्रह होता। त्यापेक्षा त्यांच्या घरून बाबाजींचा फार आग्रह होता, त्यांनी तिकीटं घेतले। त्यांनी सगळे उमेदवार जवळपास 90%, 95%, 99% सगळे राष्ट्रवादीचेच त्या ठिकाणी तिकीटावर उभे केले। दुर्दैवाने आम्हाला मोठा पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे। आणि लोकांना आजकाल हेही झालं की तुम्ही घरातल्या घरात प्रत्येक वेळेला सगळेच पक्ष बदलाल, सगळेच पक्ष ठेवाल, ज्या पक्षाचा उमेदवार झाला की सगळे त्याच पक्षाचं काम कराल। भाजपचा राज्य सगळे राष्ट्रवादीचे तुम्ही प्रमुख नेते, राज्यातले आमदार तुम्ही पुन्हा कमळाचा प्रचार कराल, धनुष्यबाणाचा कराल, म्हणजे ही सगळी तुमची दोहरी नीती आहे जिल्हाभरामध्ये। लोकांना आता ती मान्य नाही आहे, लोक आता सगळे ओळखून झालेले सगळ्यांना की बाबा हे करतात काय उद्योग,
आणि म्हणून मला वाटतं आमच्या पराभवाचं खरं कारण हे एकदाच खडसेच आहे. त्यांनी सांगितलं की आमच्या परिवाराची लढाई आहे. मग पक्षामध्ये कसला परिवार आला? तुम्ही प्रत्येक वेळेला निवडणूक आल्या की परिवारामध्ये ॲडजस्टमेंट करतात. लोकांनी त्यामुळे ही भाजपला नाही, ही खडसे परिवाराला चपराक दिलेली कसं. व मुक्तानगर एक असेल, वरणगाव एक असेल, तिथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी आग्रह केला होता तिथे युती होऊ शकलेली. मग वरणगावचा पराभव आणि मुक्तानगरचा पराभव हा त्याला जबाबदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे असं वाटतं. मी असं म्हणणार नाही कोण काय जबाबदार म्हणून, पण खडसेंनी जी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि ते एकदम कमळाच्या व्यासपीठाला येऊन बसलेत. त्या आमच्या रोहिणीताई, त्या महिला विंगच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, त्या सुद्धा रस्त्यावरून मारामाऱ्या करायला लागल्या कमळासाठी. लोकांना हे पटलं नाही. म्हणजे तुमची आता विधानसभा होती त्यावेळेला सगळ्यांनी कमळाचा प्रचार करायचा, बरोबर आहे, सगळ्या घरांनी. आता इकडे या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या तुम्ही फॉर्म घेतले आमच्याकडून, त्यानंतर सगळे कॅन्डिडेट जे आहेत ते राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी दिलेत आणि सगळे मिळून रस्त्यावर तुम्ही पुन्हा कमळासाठी मारामाऱ्या करतात. म्हणजे हा कुठला संदेशानुपणा आहे? त्याला संदेशानुपणा म्हणताय. आणि म्हणून लोकांना हे अजिबात मान्य नाही. आणि म्हणून लोकांनी आता त्यांना म्हणजे मला असं वाटतं की खडसे परिवाराचा त्यांना कंटाळून समूळ नायनाट करण्याचं ठरवलं आहे. मग आता कोथळीमध्ये पण ते नाही आहेत, मुक्ताईनगरमध्ये आधी नव्हते आताही नाही आहेत, बोदोडमध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी नाही आहेत, दूध संघामध्ये आमच्या वैरीसाहेब अध्यक्ष त्या पण त्या ठिकाणी नाही आहेत, बँकेमध्ये होत्या ताई आमच्या रोहितताई त्या पण आता तिथे नाही आहेत. आता कोणीच कुठेतरी शिल्लक राहिलेलं नाही. काही शिल्लक राहिले तरी पण ते कारण शोधत असतात, काहीतरी बोलत असतात. आता मागच्या वेळेला लोकसभेला रक्षाताई जिंकल्या, त्यामुळे माझ्यामुळे जिंकल्या. तुम्ही आत्ता आमदार झाले, 4 महिने झाले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे, तुम्ही हा उद्योग काय करताय? म्हणजे तुमच्या निष्ठा कुठे आहेत, पक्षनिष्ठा कुठे आहेत, ही तर तपासून बघा ना. आणि लोकांनी आता त्यांना पुढचं ओळखलेलं आहे. आता लोक त्यांना अजिबात तिथे थारा देत नाही या परिवाराला. पण हा भाजपाचा पराभव आहे. खडसे जरी म्हणत असले तरी हा भाजपाचा पराभव आहे. याच्यात भाजपाचं नुकसान झालं असं नाही वाटत? वाटतं ना. नाहीतर आम्ही चंद्रकांत पाटील आम्ही लढला तर 9 जागा द्यायला तयार होत्या, 18पैकी 17पैकी. त्यामुळे तुम्ही 9 जागा घ्या. त्यांनी मला सांगितलं होतं, मी मान्य केलं होतं. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितलं की तो युती करायला चंद्रकांत पाटील तयार आहेत, आपण अर्ध्या जागा घ्या, इथे आपल्याला शक्य नाही, आपल्याजवळ कॅन्डिडेट नाही. खडसेंनी राष्ट्रवादीचे सगळे लोक त्यांच्याकडे घातले, लोकांना ते मान्यच नव्हतं. आपले त्यांनी त्याचे लोक घातले. तिकीटं भाजपचे, कमळ चिन्ह आणि कॅन्डिडेट राष्ट्रवादीचे खडसेंचे, एकनाथ खडसेंचे. हे कसं शक्य आहे? निष्ठावांना सगळ्यांना बाजूला टाकून दिलं. पण तुम्ही असं करू शकत नाही. आमचा पक्ष काही एवढा असं काही ऐरागेरा पक्ष नाही आहे की तुम्ही दुसऱ्या पक्षाने लोक आमच्या पक्षाच्या तिकिटावर तुम्ही त्या ठिकाणी उभं कराल. आणि म्हणून लोकांनी त्यांना धडा शिकवलेला आहे. मला त्या ठिकाणी निवडणूक हातात घेताना काही भाजपचे निष्ठावांचे कार्यकर्ते होते, त्यांनी शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत पाठिंबा दिला. नाही, मला नाही वाटत. भाजपचे सगळेच कार्यकर्ते बघा, कांडेलकरांपासून खडकेंपासून कुलकर्णी सगळे 24 तास म्हणजे अगदी 20 तास त्यांच्या बंगल्यावरच होते, त्याच्याकडेच थांबलेले होते. केला त्यांनी प्रचार. आम्ही कवळ म्हणून प्रचार केला. मी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो, कार्यालयाचं उद्घाटन केलं, जाऊन आलो. आता माझ्याकडे 53 नगरपालिका होत्या उत्तर महाराष्ट्रात, सगळ्या ठिकाणी मला जाणं झालं होतं. म्हणून मला तिथे फार वेळ त्याचा आला नाही. आणि तिथे जसं दुसरीकडे पण मी कुठे असं फार रायगडला एकदा गेलो, यावलला एकदा गेलो, चोपड्याला एकदा गेलो, सगळ्या मतदारसंघामध्ये मी फक्त एकेका जात गेलो. त्यामुळे हा कुठे प्रश्न येत नाही की कुठे काम केलं का नाही केलं. पण लोकांना ही गोष्ट खटकली, जुन्या लोकांना, निष्ठावान लोकांना, की आम्ही इथे वर्षानुवर्ष लढतो पक्षासाठी आणि या महाशयांनी खुशाल ते फॉर्म ताब्यात घेऊन टाकले आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांचे जे दररोज पक्षाला शिव्या घालतात, देवेंद्रजीबद्दल अर्वाच्य बोलतात, मोदीजीबद्दल अर्वाच्य बोलतात, अशा लोकांना त्या ठिकाणी कमळाच्या तिकिटावर उभं केलं गेलं. मला वाटतं खडसेमध्ये जर त्यांची एवढी ताकद होती, थोडा परिवार पडतो, पण त्यांनी राष्ट्रवादीला उभं करायचं दिले. राष्ट्रवादीला उभं करायचं होतं आणि मग बघितलं असतं किती लोक निवडून येतात ते. भाजपाने सपोर्ट केला नाही म्हणून आम्ही पडलो. भाजपाने सपोर्ट केला नाही म्हणून आम्ही पडलो. किती हास्यास्पद विधान आहे त्यांच्याकडे. म्हणजे मला आता विधानाकडे मग हसावं करावं ते समजत नाही. तुम्हाला MP फॉर्म दिले, तुम्ही सगळे लोक उभं केले, तुम्ही प्रमुख लोक सांगितलं, आमचे सगळे त्याच्याबरोबर रात्रंदिवस हजर होते. लोकांना नाही रुचलंय, मतदारांना हे रुचलंच नाही, हे आवडलं नाही की हा माणूस किती दुटप्पी आहे.
प्रत्येक वेळेला पक्ष बदलतो, प्रत्येक वेळेला चिन्ह बदलतो, आयडिओलॉजी बदलवतो, आपले विचार बदलवतो आणि ते आता चालत नाही. लोक आता इतके दूध पुढे राहिलेले नाही, इतके दूध पुढे राहिलेले नाही की तुम्ही म्हणाल तसं लोक करतील. आता लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, तरी पण काही त्यांचं रणगाणं गातील. भाजपने प्रचार नाही केला, यांनी प्रचार नाही केला, काय मग तुम्ही कशाला आमच्या पक्षात? तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये आले नसते तर आज चित्र उलटं असतं त्या ठिकाणी, तुम्हाला सांगतो. पण यांना काय झालेले काही इकडे पक्षात घुसायची घाई झालेली आहे. त्यामुळे दुर्दैवाने आमचा पराभव त्या ठिकाणी झाला. हो, संजू मोहिते आहेत. जे भुसावळची जी जागा असेल किंवा वरणगावची जागा असेल, संजू मोहितेच्या मतदारसंघातली होती, तिथे सुनील काळेंनी भाजपाने तिकीट दिलं म्हणून बंडखोरी केली. मग तिथे कुठे कमी पडलं का भाजप? त्यामुळे हे 2 जागा गेले का आपल्या भुसावळ आणि वरणगाव? बघा, असं काही ना काही कमी जास्त पडतो. तिथे स्थानिक लोकांना काही त्याचे विचार वेगळे असतात, काही थोडेसे वेगळे वेगळे समीकरणं असतात. त्यामुळे कमी जास्त हा तिकडे मतदान होत उमेदवारी असतो. जय पराभव हा होत असतो. ते राजकारणामध्ये सगळे एकदम कंटिन्यू सगळ्या ठिकाणी आपण निवडूनच येऊ असं नाही. आता वर्षभरापूर्वी मोठ्या मताधिकारी भुसावळमध्ये संजीव निवडून आलेले होते. तुम्हाला माहिती तिथे जातीय समीकरण थोडंसं कसं झालं, थोडं सामाजिक. त्यामुळे फटका आम्हाला निश्चित त्या ठिकाणी बसला आहे. अतिशय कमी मतांनी आम्ही त्या ठिकाणी हारले. हो, हे सगळे मंत्र्यांचे उमेदवार पडलेले आहेत. कुठेतरी मंत्र्यांबाबत नाराजी आहे. काय जिथे नाही, मी तेच सांगितलं, उमेदवार मी तेच म्हणतोय की एकटेच नाही, अनेक ठिकाणी त्यांच्या घरचे लोकही पडले, जवळचे नातेवाईकही पडले, कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात मला हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी असा एकाच निवडणुकीत ठोकला येत नाही. जिल्हा परिषदेची परिस्थिती वेगळी असते, नगरपालिकेची वेगळी असते, महापालिकेमध्ये वेगळी असते, ग्रामपंचायतमध्ये वेगळी असते. त्या ठिकाणचं सगळं समीकरण बघून, सगळे जातीय समीकरण बघून या छोट्या निवडणुका असतात त्या होत असतात आणि म्हणून कधी कधी त्यावेळेला आपल्याला मारे बसतो. चंद्रपूरमध्ये भाऊ भाजपचा जो आहे काँग्रेसने पराभव केलेला आहे. मुनगंटीवारांनी या पराभवाचं कारण असं म्हटलंय की मला मंत्रिपद दिले नाही, त्याच्यामुळे त्याचा हा परिणाम झाला असं ते म्हणत आहेत. हो का? भाऊ एक म्हणजे मंत्रिपद दिलं असतं तर मग सगळे जोडाले असतं. आता त्यांचं मत असू शकतं. भुसावळचे माजी मला माहीत नाही, मी तिकडे गेलेलो नाही. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी म्हटलंय की यापूर्वी आम्ही निपटून घेतलंय, आता आम्ही यांना विरोधकांना निपटून घेऊ. काय 2 दिवसापूर्वी विरोधकांना म्हणजे भाजप सेनेचे जे नेते आहेत त्यांना निपटून आमची घेऊ. तयारी आहे ना. ते जर म्हणतात आम्ही निपटून घेऊ तर आम्ही कुठे हातात मागण्या घातलेल्या आहेत? राजकारणामध्ये कुठल्या पुढच्या निवडणुकीमध्ये आमची तयारी आहे ना. हे असं कुठे समजू नये एखादी निवडणूक छोट्याशा मताने जिंकलो म्हणून आम्ही त्यांना निपटून घेऊ म्हणजे काय? या राजकारणामध्ये कुठे पुढच्या निवडणुकामध्ये 2-2 हात करा आमच्याशी.